आपली किडनी ही शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते, रक्त शुद्ध करते, बीपी नियंत्रणात ठेवते, अशी खूप महत्त्वाची कामे करते. पण रोजच्या जीवनातील काही चुका आणि चुकीच्या सवयी यामुळे किडनी फेल होऊ शकते. जसं की पाणी कमी पिणं. खूप लोकांना तहान लागली तरच पाणी प्यायची सवय असते. याचा परिणाम म्हणजे किडनीला विषारी घटक फिल्टर करता येत नाहीत आणि किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. आणि युरिन इन्फेक्शनसुद्धा वाढतं आणि किडनीचं कार्य हळूहळू कमी होतं. त्यासाठी दिवसाला 2.5 ते 3 लिटर पाणी नक्कीच प्या. त्याचप्रमाणे वेदनाशामक औषधांचा जास्त वापर करणं, जसं की डोकेदुखी, अंगदुखी झाली की लगेच गोळी घेणं. याचा परिणाम म्हणजे किडनीतील रक्तवाहिन्या खराब होतात आणि किडनीची फिल्टर करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे मेडिकलमधील गोळ्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. त्याचप्रमाणे बीपी नियंत्रणात न ठेवणे. बीपी आहे पण औषधं नीट न घेणं याचा परिणाम म्हणजे किडनीतील सूक्ष्म नळ्या फुटतात आणि हळूहळू किडनी निकामी होते. किडनी फेल होण्याचं मुख्य कारण म्हणजे मधुमेहाकडे दुर्लक्ष करणं. साखर जास्त असूनही योग्य काळजी न घेणं. याचा परिणाम म्हणजे किडनीच्या फिल्टरचं नुकसान होतं. लघवीत प्रथिने जाऊ लागतात. त्यामुळे किडनीची कार्य करण्याची क्षमता कमी होते. त्याचप्रमाणे जास्त मीठ खाणं, लोणचं, पापड, चिप्स, फास्ट फूड जास्त प्रमाणात घेणं याचा परिणाम म्हणजे बीपी वाढतो. किडनीवर अतिरिक्त ताण येतो, सूज येते. म्हणून दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाणं आपल्या शरीरासाठी योग्य आहे. त्याचप्रमाणे लघवी रोखून ठेवणं. कामाच्या गडबडीत लघवी थांबवणं याचा परिणाम म्हणजे युरिन इन्फेक्शन होतं. किडनीपर्यंत इन्फेक्शन जाण्याचा धोका वाढतो आणि किडनी डॅमेजसुद्धा होऊ शकते. त्याचप्रमाणे जास्त प्रोटीन सप्लिमेंट्स घेणं. जिममध्ये डॉक्टरांचा सल्ला न घेता प्रोटीन पावडरचा वापर करणं. याचा परिणाम म्हणजे किडनीवर अतिरिक्त भार येतो आणि किडनीचं फंक्शन कमी होतं, म्हणजेच कार्य करण्याची क्षमता कमी होते. त्याचप्रमाणे धूम्रपान आणि दारू थोडीच घेतो असं आपण म्हणतो आणि दारू घेतात. याचा परिणाम म्हणजे किडनीतील रक्तपुरवठा कमी होतो, किडनीचं आयुष्य कमी होतं आणि वारंवार युरिन इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करणं. यामुळे जळजळ, दुर्गंधी असूनही उपचार न घेणं. याचा परिणाम म्हणजे इन्फेक्शन किडनीपर्यंत जातं आणि किडनीचं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. तपासण्या वेळेवर न करणं. मला काही त्रास नाही असा आपल्यामध्ये समज असतो आणि आपण तपासण्या करत नाही. गरजेच्या तपासण्या करणं खूप गरजेचं आहे. जसं की युरिन, बीपी, शुगर आणि यावरच आपल्या किडनीचं आयुष्य हे अवलंबून असतं. त्यासाठी या टेस्ट नक्की करा. पुरेसं पाणी प्या, मीठ कमी खा, बीपी आणि साखर नियंत्रणात ठेवा, औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या आणि दरवर्षी किडनीची तपासणी करा. यासारख्या चांगल्या गोष्टी जर तुम्ही केल्या, चांगल्या सवयी लावून तर तुमची किडनी दीर्घकाळ निरोगी राहू शकते आणि तुम्हीही नक्कीच निरोगी राहू शकता. यासाठी या छोट्या छोट्या टिप्स नक्कीच फॉलो करा आणि चांगल्या सवयी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करा.